नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अक्कलकुव्यात सराईत चोरट्यांचा थरार। एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी। 2,81,000चा मुद्देमाल लंपास। नमस्कार, अक्कलकुवा शहरात चोरट्यांनी आपले धाडस वाढवले असून एकाच रात्री 5 वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून खळबळ उडवून दिली आहे। कोटलाफळी, पोलीस वसाहत आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत या परिसरांना चोरट्यांनी लक्ष केले। या घटनेत रोख रकमेसह सुमारे 2,81,585 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास झाले असून अक्कलकुवा पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरफोडी करण्यासाठी अत्याधुनिक कटर मशीन आणि टामीचा वापर करून दरवाजांचे कडी कोंडे अत्यंत सफाईदारपणे कापले आहेत। यावरून ही एखादी सराईत टोळी असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। कोणाकडे झाली चोरी? एक बहादूरसिंग पाडवी, कोटलाफळी, मिनी बँक चालक पाडवी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 78,985 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 25,600 रुपयांचे इयरिंग्स, चांदीच्या साखळ्या आणि 1,68,000 रुपये रोख असा एकूण 2,81,585 रुपयांचा ऐवज चोरून नेला। 2 अशोक बोर्दे पाडवी यांच्या शेजारी राहणारे बोर्दे हे मुंबईत असल्याने त्यांच्या घराचेही कुलूप तोडून कपाट फोडण्यात आले। 3 देवीदास वसावे यांच्याही घराचे कुलूप तोडले, मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही। 4 पोलीस वसाहत, धाडसी चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील एका कर्मचाऱ्याच्या घरातून चांदीचे कडे लांबवले। 5 रुग्णालय वसाहत, येथे चोरीचा प्रयत्न करत असताना एका कर्मचाऱ्याला जाग आली, त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला। घटनेचे गांभीर्य ओळखून अक्कलकुवा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत। पोलीस निरीक्षक नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। घटनास्थळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते। त्याचबरोबर चोरट्यांचे ठसे आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत। पोलीस सब इन्स्पेक्टर धीरसिंग वसावे आणि त्यांचे पथक सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढत आहेत। शहरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक तीव्र केली आहे। नागरिकांनी घराबाहेर जाताना मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात आणि परिसरात कोणीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ अक्कलकुवा पोलीस स्टेशन किंवा पोलीस सब इन्स्पेक्टर धीरसिंग वसावे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी, अक्कलकुवा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।